पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण ग्रामीण मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून काही महिलांनी शेतकरी कुटुंबाला धमकावलंय, तर पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील देसाई गावात एका जागेवरून शेतकरी कुटुंब आणि व्यावसायिक यांच्यात वाद सुरू आहे। हे प्रकरण कोर्टात सुद्धा गेलंय। यातच गेले काही दिवस 50 ते 60 परप्रांतीय महिला या जागी येऊन शेतकरी कुटुंबाला धमकावतायत, शिवीगाळ करत त्रास देतायत। या शेतकरी कुटुंबाने टोल फ्री नंबरवर पोलिसांनी ही बाब कळवली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या परप्रांतीय महिलांना जाण्यास सांगितलं, मात्र महिलांनी पोलिसांशी अरेरावी करत महिला पोलिसांना धक्का दिला। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। या घटनेबाबत शेतकरी कुटुंबियांना विचारलं असता सदर महिला या व्यावसायिकाने पाठवल्या होत्या। तसंच या जागेचं प्रकरण कोर्टात असून आम्ही याबाबत पोलिसांना कळवलंय, मात्र पोलिसांनी त्या महिलांवर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाहीये। या परप्रांतीय महिलांमुळे आमच्या कुटुंबातील महिला मुले घाबरली आहेत, तसेच बाजूच्या इमारतीतील नागरिकांना सुद्धा याचा त्रास होतोय। पोलिसांनी या महिलांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे। या कुटुंबियांना न्याय मिळत नसल्यानं त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केने यांच्याकडे धाव घेतली आणि हा प्रकार सांगितला। यानंतर केने यांनी आगरी कोळी भूमिपुत्र महासंघातील पदाधिकारी आणि शेतकरी कुटुंबियांना घेऊन थेट डायघर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे सर्व प्रकाराबाबत वाचा फोडली। यानंतर पोलिसांनी हा प्रकार तपासून आम्ही पुढील कारवाई करू असं आश्वासन दिलं। 5 वाजेपर्यंत ती महिला इकडे आलेल्या, तर मला 7 वाजता कळालं। तेव्हा मी धावत आलो। तोपर्यंत 55-56 महिलांनी कुंपाऊंड पार पूर्ण ते लास्टपर्यंत तोडून टाकलेलं। थांबवतो तुमच्याकडे आयडिया आहे का, काय कोणी लेटर दिले का, ते काहीच नाही। आमचा सर येईल 10 वाजता, तेव्हा त्यांच्याशी बोला आणि गचगच पत्र हलवत साहेब एवढं महिला व्हायचं, एक शब्द बोलायला चान्स नाही। बोलायला लागलो का इकडे पत्रांचा धडाधड आवाज येत होता। कोणाशी बोलू, कोणाची मदत मागू, काहीच सुचत नव्हतं साहेब मला तिथे। नंतर हे शेठ लोक आले, थोडेसे पोरं वगैरे आमची महिला पण आल्यानंतर काही थोडं हे केले, तेव्हा ते महिला थोड्या दपकल्या। नाहीतर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, कंप्लेंट केली। त्याच्या कंप्लेंट नाव वगैरे लिहून घेतलं त्याही। मग त्यांना सांगितलं, ते बोलतो त्यांची एक लेडीज होती, त्यांना बोलतो तुम्ही घेऊन तिकडे जा। लेडीज पण एकच आलेली इथे आणि त्याच्या अगोदर 2 पोलीस आणि एक गाडी होता अगोदरच आतमध्ये आली, येऊन माझ्या अगोदर होती इथे। तेव्हा त्या तिकडे त्यांना घेऊन तिथे, तेव्हा मी इथे पोहोचलो। आपलं नाव संजय वामन भोईर। त्याही हातबीत उचलायला आमच्या अंगावर आले, पत्रे पण आमचे लोटले त्यांनी, शिवा दिल्या त्यांनी, दादागिरीची भाषा करायला लागली ती। उद्या आमची लहान मुलं आहेत हो, पण आमची मुलांना जर काही मारून टाकलं, जीवाला आमची धोकाच आहे त्यांच्यापासून। कुठल्या महिला आहेत या? मराठीत बोलत होत्या? नाही मराठी आहेत का काय माहित नाही, अनोळखी आहेत त्या। मग त्या शिव्या कुठल्या भाषेत देत होत्या? हिंदीमध्ये मराठीमध्ये नाचून दाखवत होते अशा वेगळ्याच अशा। आणि खूप म्हणजे आम्हाला असं काय त्रास दिला। अख्खा दिवस आमच्या जवळ येत, आम्हाला बोलतो की तुम्ही या आमच्या अंगावर असं बोलतो, पण आम्हाला सांगून ठेवलं की जाऊ नको त्यांच्या अंगावर, इथून काय बोलायचं बोला, आपली बाउंड्री सोडून जाऊ नका त्या बाजूला बोलतो असं सांगितलं। पत्र बांधले आम्ही, तरी पण ते परत लाथा मारून खाली पाडले ते। आणि रात्री 3 वाजता दगड फेक केली रात्रीने पण घरावर। आम्ही इथंच होतो, झोपलेलो होतो इथं। खूप त्रास देतात, ते हालत पण नाही इथून। कुत्रा भुंकला म्हणून आम्ही बघायला गेलो, ते पोलीस त्यांच्याच वर्षी बोलतात, आमच्या वर्षी बोलतच नाही। आम्हाला विचार प्रशासनाकडे आमदार खासदार इकडचे आहेत, त्यांच्याकडे काय तुमची विनंती असणार आहे? ते दारू वगैरे पितात। नाही विनंती काय, तुम्ही काय विनंती कराल? आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला आम्ही जाणार नाही। आम्ही कसं आलो, आमचा जीव गेला तरी इथंच, आम्हाला काही कमाई नाही यांच्यापासून, आम्हाला काहीच नाही। आम्ही इथं शेती लावतो, आमचं मुलाबालांचं आमचं पोट आमच्या एवढीच आहे जमीन, अजून काय। विषय असा आहे की सदरची जी मिळकत आहे, हा जो शेतकरी आहे, या मिळकती संदर्भात ठाणे येथील दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे ॲडव्हर्स पोझिशन खाली मालकी मिळवण्याकरिता। सदरचा दावा हा न्यायप्रविष्ट, सदरची मिळकत ही न्यायप्रविष्ट असताना काही त्रयस्थ लोकांनी साधारण 60 ते 70 महिला या परवा सकाळी या मिळकतीवर ट्रेसपास करण्याच्या प्रयत्नात घुसल्या आणि ह्या ज्या शेतकऱ्यांनी त्याचं वर्षानुवर्ष जे कुंपण होतं त्याच्यामध्ये तो शेती करतो, या मिळकतीमध्ये ती शेती प्रोटेक्ट करण्यासाठी
करण्यासाठी, त्याच्या गायी बकऱ्या वगैरे अशा काही पाळीव प्राणी प्रोटेक्ट करण्यासाठी त्याने जे कुंपण बांधलेलं वर्षानुवर्ष ते कुंपण होतं, ते कुंपण त्या महिलांनी तोडल्यानंतर हा जो शेतकरी आहे यांनी स्थानिक पोलीस स्टेशनकडे मदतीसाठी धाव घेतली, परंतु त्याचं कोणी तक्रार तिकडे नोंदवली नाही. मग पर्यायी त्याने 112 नंबरवरती कॉल केला. त्यावेळेला स्थानिक पोलीस आले, परंतु त्या ठिकाणी त्या महिलांना कोणीही घुसण्यासाठी किंवा अशी कुठलाही आडकाठी केली नाही. त्या महिला आत्ताही आपण गेला तरी त्या जागेवर तळ ठोकून आहेत. त्यांना आम्ही आयडेंटिटी विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडे कुठलीही आयडेंटिटी नाहीये. त्या महिला स्थानिक नाहीयेत. 60 ते 70 महिला आहेत. कोण आहेत, कुठल्या समाजाच्या, कुठल्या विशिष्ट जाती, आम्ही त्यांना काही असं विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या काही सांगायला तयार नाहीयेत. फक्त विचारलं तर ते एवढंच सांगतात की आमचे आयडी आहेत, आमचे सिनियर येऊन दाखवतील. 2 दिवस झाले त्या महिला त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. त्या महिलांमुळे आजूबाजूला दहशतीचं वातावरण आहे. कालही रात्री त्या महिलांनी ह्याच्या घरावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला रात्री. आपण याबाबत पोलीस स्टेशनला गेला होता का, काय माहिती? साहेब, स्थानिक पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही, त्यामुळे काल आम्ही आदरणीय CP साहेबांकडे भेट घेतली होती. CP साहेबांनी त्याच्यावरती गुन्हा नोंद करायचे आदेश दिले होते, परंतु आता स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत गुन्हा नोंद केला की नाही ह्याची काही कल्पना नाही. एक व्हिडिओ आपण सादर केलाय, त्यात त्या पोलिसांना धक्काबुक्की करत काय नक्की येते? साहेब, आता ते ज्या वेळेला हा प्रसंग घडला, कायद्याच्या चौकटीत राहून हा विषय हाताळावा म्हणून आम्ही 112 नंबरवर, जी आपली सुविधा आहे 100-112 नंबरवर कॉल केला होता की इथे काही अनुचित प्रकार घडू नये. सदर प्रकार जेव्हा आम्ही तो कॉल केला, त्याच्यानंतर काही महिला पोलीस आणि इतर पुरुष पोलीस आले होते त्या ठिकाणी. तसे असताना त्या महिला पोलिसांच्याही अंगावर धावून जात होत्या. तसं आता आम्ही आमच्या सेफगार्डसाठी पक्षकार शूटिंग करत होते. ज्या महिला जेव्हा अंगावर येण्याचं ते चित्रित करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये ते स्पष्ट दिसतंय की त्या ज्या महिला एवढ्या अग्रेसिव्ह होत्या की त्या पोलिसांच्या अंगावर धावून जात होत्या. तर ते साधारण शेतकरी काय त्यांच्या समोर निभावं लागेल? ही गुंडगिरी चाललेली आहे, ही चुकीची आहे आणि ती आमच्या भूमिपुत्रावर झालेली आहे. आता या ठिकाणी बाहेरच्या महिला त्या व्यावसायिकाने आणल्या असतील तर आमच्या ह्या ठिकाणची पंचक्रोशीचे जर भूमिपुत्र उतरले तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिसांनी काय करायचं? मुर्दे पडल्यानंतर पोलीस पंचनामाला येणार का? आमचं संरक्षण कोण करणार? या ठिकाणी चाललेला जो नंगा नाच आहे तो बंद झाला पाहिजे की नाही? ज्या जागेमध्ये कंपाऊंड टाकणे असताना ट्रेसपासचा गुन्हा दाखल करावा पाहिजे त्यांच्यावर. आमच्या जागेत त्यांनी कंपाऊंड तोडून प्रवेश केलेला आहे. हा कायदा आहे, आम्ही संविधान मानतो. आणि या ठिकाणी जर पुन्हा आपल्या भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र इथं रस्त्यावर उतरले तर सगळी जबाबदारी पोलिसांची राहील. का शेतकऱ्याला फसवणूक केलेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळत नसेल, गुंडगिरी चालू राहत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील. आणि आमदार खासदारांची जबाबदारी काय? निवडणुका संपल्या, मतदान गेलं आणि मतदार राजाला तुम्ही असं धक्काबुक्की करायची वाट बघताय का? काम काय? अधिवेशन चालू आहे, न्याय मिळाला पाहिजे, प्रश्न सुटला पाहिजे. या ठिकाणी त्यांनाही आवाहन करतो, जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे.